नाही. काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया. लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का अशी विचारणा निवडणूक आयोगानं सरकारला केली आहे. तर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिलेत. काँग्रेसच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानं ही विचारणा केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसनं केला. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे दिल्यानं हा आचारसंहितेचा भंग आहे. महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचं प्रलोभन आहे. तेव्हा आयोगानं सरकारला तसं करण्यापासून रोखावं अशी मागणी काँग्रेसनं केली होती. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी महायुतीची आज शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे. शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंनी सरकारवर नेत्यांवर केलेल्या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानातून प्रत्युत्तर देतील. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची आज एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात सभा होणार आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन इथल्या मूस चौकामध्ये ठाकरे बंधूंची ही सभा पार पडणार आहे. या सभेतून ठाकरे बंधू ठाणेकरांना नेमका कोणता संदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. राज ठाकरे सध्या आमच्या विरोधात लढतायत. सध्या लोकशाहीत कोणावर काय बोलावं हे त्यांनी ठरवावं. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर इथे लढतोय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तसंच मीरा भाईंदरचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आता ते आमच्या विरोधात लढतायत, त्यामुळे विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये कुणावर काय बोलावं, कुणावर आरोप करावे हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण एकनाथ शिंदे हा डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढवतोय. शिवसेना डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. डोंबिवलीमध्ये प्रचारादरम्यान पैसे वाटप करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोंबिवलीतल्या तुकाराम नगर परिसरात भाजपकडून 3,000ची पाकिटं वाटल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. इथले शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला पैसे वाटप करताना रंगेहात पकडलाय. या प्रकरणी चौकशीसाठी निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे बिनविरोध आलेले विश्वपेडनगर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटं घेऊन आलेत आणि ताईंचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराचे पाकिटं हे वाटत होते. आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूममध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटं देतील. अहो आमची लोक स्वाभिमानी आहेत हो. हां, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून देतात. लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असले धंदे कराल तुम्ही. हां, आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत. कोण गुंड? हां, का ओरिजिनल दाखवा ना. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. भिवंडी पूर्व विभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अबू आझमी यांनी आमदार रईस शेख आणि काँग्रेसवर तोफ डागत पक्षाला विजयी करण्याचं आवाहन केलं. सपाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ दिली. त्यावरून अबू आझमी यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ये जो है ना, जो दाना डाल रहे हैं ना, बिकाऊ लोगों को जो उनके पास जा रहे हैं ना, अरे मुझे कई बार बुला चुके हैं, तुझे आज बुलाते होंगे, लेकिन मैंने इनके पास थूकना भी बर्दाश्त नहीं किया. मेरी पार्टी से चुनकर आए हो ना, कांग्रेस के साथ घूम रहे हो ना, जाओ दलाली करो, उनकी जो करना है करो, दलाली करना है, मुझे कोई फर्क नहीं पड़ता. लेकिन मेरे बारे में, मेरी पार्टी के बारे में गलत जबान मत इस्तेमाल करो. और मर्द होना तो इस्तीफा देके चले जाओ, जहां जाना जाओ. मुझे प्रचाराच्या या सगळ्या रणधुमाळीत पिंपरीमधल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना उद्देशून आय लव्ह यू म्हटलं आणि त्यावेळी अजित पवार त्यानंतर नेमकं काय म्हणाले पाहूया. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी मित्रांनो.
सत्ता असूनही भाजप आज स्थानिक गुंडगिरीसमोर लाचार झाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यांनी शहरात दहशत माजवली अशी बोचरी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करून बदल घडवण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. हे लाचार झालेलं भाजप, देशात सत्ता, राज्यात सत्ता, मुख्यमंत्री तुमचा, पंतप्रधान तुमचा, आमदार तुमचा, तरी स्थानिक ठग आणि गुंडगिरी करणारे लोक ह्यांच्यावर दबाव टाकतात आणि यांना लाचार करतात की आमचा प्रभाग आम्ही पूर्ण घेणार. आता सगळ्या ठिकाणी गुंडगिरी करणारे, दहशत माजवणारे अशा लोकांना ह्यांनी उमेदवाऱ्या दिल्या आहेत. ही लोक निवडून आल्यावर काय ह्यांच्यावर वचक ठेवणार हे भाजप सरकार? सांगलीतील प्रभाग क्रमांक 8 मधील अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार विष्णू माने यांना धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार विष्णू माने यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. आपल्याला आणि आपल्या मुलाला गोळ्या घालून मारून टाकू अशी फोनवरून आपल्याला धमकी दिल्याचं माने यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. तसंच आपला प्रचार करत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील शस्त्र लावून प्रचार करण्यापासून रोखलं जात असल्याची तक्रार विष्णू माने यांनी केलेली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि अजित पवारांवरती टीका केली आहे. महापालिकेच्या निवडणुका असताना काही जण हिजाबवाली पंतप्रधान करू अशा गोष्टी करतात, तर घड्याळ दाखवून तुमची वेळ खरेदी करण्यासाठी काही लोक इथे आलेत अशी टीका खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. इम्रान भाई, लढाई भाजप सोबत है, पर टीका तुम्ही ओवैसींवरती, अजित पवारांवरती सातत्याने. देखिए, हमें पता है कि कांग्रेस के खिलाफ कहां कहां युति है, कहां कहां एकजुटता है. जो भी मैं अक्सर हर सभा में ये कहता हूं कि धार्मिक नारे लगा करके, मजहबी नारे लगा करके अगर कोई भी वोट मांगता है तो वो मूल मुद्दों से आपको भटकाने की साजिश कर रहा है. इसलिए इस कॉरपोरेशन के इलेक्शन में मुद्दा है नाली, सड़क, यहाँ की बिजली, यहाँ का पानी, यहाँ के शहर की खूबसूरती, शहर की सफाई. यहाँ मुद्दा हिजाब वाली को पीएम बनाना नहीं है. तो जाहिर सी बात है, अगर इस तरह के मुद्दे छेड़े जा रहे हैं तो लोगों का जहन भटकाने की कोशिश की जा रही है. आप हमेशा बी टीम कहते हैं, अभी लगता है आपको बी टीम ही, अभी भी बी टीम? यहाँ तो मेरा ख्याल है कि कोशिश जो कर रहे हैं वो अजीत पवार साहब कर रहे हैं, लेकिन वो आज तक उन्होंने अपने एमएलए पे कोई कार्रवाई नहीं की. यहाँ भाजपा की सत्ता रही है इस कॉरपोरेशन में, महानगर पालिका में, और किस तरह से यहाँ के लोग परेशान हैं, उनका कोई काम नहीं हुआ है. यहाँ मुद्दा वो है, बाकी मुद्दों पे बाद में बात करें. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर बंडखोर उमेदवारांवर भाजपतून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष उमेदवारी करणारे मुकेश शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर यांच्या मुलाच्या विरोधात मुकेश शहाणे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षशिस्त आणि पक्षादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुकेश शहाणे यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. एबी फॉर्मच्या गोंधळानंतर मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर या दोघांनाही प्रभाग 29 मधून भाजपचे एबी फॉर्म देण्यात आले होते. पहिला एबी फॉर्म दीपक बडगुजर यांना मिळाल्यानं मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सभांचा धडाका लावलाय. काल अहिल्यानगरात त्यांनी भाषणात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारनं मुस्लिम धर्मस्थळांच्या जमिनी लाटण्यासाठीच वक्फचा काळा कायदा आणला असं ते म्हणाले. हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान होईल असं आपण म्हणालो. बाबासाहेबांनी तसा अधिकार संविधानाद्वारे आम्हाला दिलाय असा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. अगर आप ये 6 मंजिलिस के उम्मीदवारों को पतंग के निशान पर बटन दबाकर कामयाब करेंगे तो हमारी ताईद के बगैर कोई भी नगर में महापौर नहीं बना सकेगा इंशाअल्लाह ताला. हम बादशाह घर के मौक़िफ़ में रहेंगे, जिसको चाहे उसके सर पे ताज रखेंगे और जिसको हम पसंद नहीं करते उसको तख्ते पे लिटा देंगे. अमरावती महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. प्रभाग 20 मध्ये शिवसेना प्रहार युतीच्या सभेत बोलताना कडू म्हणाले की राणा भाजपला गचांडी देत होते, पण बावनकुळेंनी आपलं कूळ दाखवलं आणि युती तोडली. सत्तेचा माज आणि दुरुपयोग करणाऱ्यांवर प्रहार झालाच पाहिजे अशा कडक शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्रात सरकार
बीजेपीचं खाली बीजेपीचं आणि सगळ्या इकडे सरकार असताना राणा मात्र सगळ्यांना गचंडी देत आहे. पण बावनकुळेनं पूळ दाखवला आणि त्या सांगितलं युती तुटली, मला तुमच्या सालेवाचा काय करायचं. लक्षात घ्या का अति कोणाची चालत नाही, अति कुठेही चालत नाही, अतिरेक चालत नाही. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मुलाखत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तरी पोहावीत देवाभाऊ या मुलाखतीनंतर आता गडकरींची चना पोहावीत नितीन गडकरी ही मुलाखत होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा गोडबोले ही मुलाखत घेणार आहे आणि या मुलाखतीमध्ये राजकारणासोबतच नागपूरच्या विकासावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उतरलेत. पोलीस खात्यामध्ये 3 दशकं नोकरी केल्यानंतर राजरत्न बनसोड निवडणुकीच्या मैदानात उतरले. राजरत्न बनसोड काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि कठोर पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस उपायुक्त राजरत्न बनसोड यांची उमेदवारी सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरली आहे. राजकारण बदलायचं असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात येणं आवश्यक असल्याचं मतही बनसोड यांनी व्यक्त केलं. मी आतापर्यंत पोलीस खात्यात राहून सेवा केलेली आहे, पण माझी इच्छा झाली की आपण जे काही आहे आता लोकांची सेवा करायची, जनतेची सेवा करायची आणि चांगल्या लोकांनी खरंच राजकारणात यायला पाहिजे, तरच राजकारण चांगलं राहील. त्या लक्षात आलं की राजकारण असं करायचं की स्वच्छ राजकारण करायचं, पण एक ना एक दिवस राजकारणात येईन असं मी ठरवलं होतं आणि मला ती संधी मिळाली म्हणून मी राजकारणात आलो. आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी माझा.